हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाटाणा आणि बटाट्याचं मिक्स पराठ्याची रेसिपी. तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ आधीच मळून ठेवलेलं आहे. जसं आपण चपातीसाठी मळतो ना तसंच मळायचं आहे, फक्त थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. आणि जे सारण आपण आतमध्ये भरणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा, अद्रक, हिरवी मिरची, लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहेत हिरवेगार फ्रेश असे वाटाणे, जे की आता मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल होतात कारण आता सीझन आहे. आणि इथे मी 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे. आणि इथे आहे माझा मसाल्यांचा डबा, त्यातले कोणते मसाले आपण आता वापरणार आहोत ते मी तुम्हाला सांगेलच. तर सर्वात अगोदर मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. यामध्ये मी आता जे आपण सारण बनवणार आहोत ते वाटून घ्यायचं आहे. थोडंसं असं सरभरीत वाटायचं आहे. तुम्ही सेपरेट वाटाणे वाटून घेऊ शकता आणि सेपरेट जे काही मसाला आपण बनवणार आहोत ते वाटून घेऊ शकता. पण मी इथे एकत्रच वाटते आहे. इथे मी आता सर्वात अगोदर वाटाणे घेतले आहेत, हिरवी मिरची घेतली आहे, लसूण घेतला आहे आणि जे अद्रक आपण घेतलं होतं ते घेतलेलं आहे. आणि आता आपण याला सरभरीत असं वाटून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण आपल्याला हे सरभरीत असं वाटायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे ठेवलेली आहे गॅसवरती कढई. त्याच्यामध्ये मी आता एक पळी तेल ॲड करते आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण ॲड करतोय कांदा. आणि त्याचबरोबर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे कारण याची टेस्ट खूप छान येते. सो मी अर्धी आपण नंतर शेवटी टाकणार आहोत आणि अर्धी मी आता इथे टाकलेली आहे. तर हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा लालसर रंगावरती येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आणि आता मी यामध्ये ॲड करते आहे जे आपण सारण मिक्सरमध्ये बारीक केलं होतं, सरभरीत असं वाटलेलं होतं, ते मी आता यामध्ये ॲड करते आहे. आणि आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत मसाले. तर सर्वात अगोदर मी इथे टाकलेली आहे 1 चम्मच हळद, चवीपुरतं मीठ आणि मी इथे चिली फ्लेक्स ॲड केलेले आहेत, ज्याच्यामुळे त्याची टेस्ट अजून छान येणार आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे चिली फ्लेक्स ॲड करू शकता, नाही तर तुम्ही स्किप देखील करू शकता. मला थोडंसं स्पायसी हवं होतं म्हणून मी इथे चिली फ्लेक्स देखील ॲड केलेले आहेत. आणि आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित यामध्ये परतून घेणार आहोत. मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये मी ॲड करते आहे स्मॅश केलेला बटाटा. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर आपलं इथे मिश्रण व्यवस्थित परतवून झालेलं आहे. यावरती मी टाकते हिरवीगार अशी कोथिंबीर.
आणि हे सारण मी थंड करून घेतलेलं आहे, बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता मी चपातीसाठी आपण जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढा घेतलेला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने आता लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे सारण आणि व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पराठा सर्व बाजूने व्यवस्थित सारणाने भरलेला असेल. त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून सारण सगळीकडे इक्वली जाईल. आणि असं पीठ घेऊन व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. हा पराठा आपल्याला थोडासा असा जाडसर ठेवायचा आहे. तर मी इथे पराठा तव्यावरती टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल देखील वापरू शकता. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पराठ्याचा कलर बघू शकता, किती छान आलेला आहे आणि खरंच हा पराठा खूप टेस्टी होतो आणि हेल्दीसुद्धा आहे. सो नक्की ट्राय करा गाईज, खूप छान होतो. लहान मुलांना देखील हा पराठा खूप आवडतो, खूप आवडीने खातात आणि त्यांच्या टिफिनमध्ये तुम्ही आवडीने हा देऊ शकता. तर इथे तयार आहे आपला वाटाणा आणि बटाटा मिक्स असा टेस्टी पराठा. तर गाईज नक्की बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर चला मग परत भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.